नमस्कार. श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आजचा अनुभव हा वर्धा येथील सौ चित्ररेखाताई वासुदेव धानकुटे यांचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना बालवयात शेगावमध्ये गजानन महाराजांनी दिगंबर अवस्थेत दिलेल्या दर्शनाचा अनुभव ऐकलात. त्यांच्याच अनुभवाचा हा दुसरा भाग आहे. त्या असं म्हणतात, बालवयात शेगावला गेल्यावर गजानन महाराजांनी दिगंबर अवस्थेत दर्शन दिलं. त्यावेळी माझं लहान वय त्या घटनेचा अर्थ लावण्यात असमर्थ होतं. पुढे काही वर्षांपूर्वी जीवनात एक विचित्र आणि चमत्कारिक घटना घडली. त्या घटनेचा अर्थ लावण्यात माझं मन असमर्थ ठरलं. 2014ला मी निवृत्त झाले. त्यापूर्वी सोमवार ते शनिवार सर्व दिवस अत्यंत व्यस्त असायचे. त्यामुळे घरातील जास्तीची कामं रविवारी करणे हा नित्यक्रम होता. त्यातच केस धुणे हा माझ्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम असायचा. देवाच्या दयेने माझे केस चांगलेच लांबसडक आहेत. आमच्या लहानपणी शॅम्पू वगैरे प्रकार नव्हतेच. त्यामुळे शिकेकाई पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवावे हे ठरलेलं होतं. दिनांक 5 जुलै 2009 रविवारची ही गोष्ट. मी शिकेकाईचं द्रावण तयार केलं. माझ्या बाथरूममध्ये मी 2 लोटे ठेवले आहेत. साधारण सारख्याच आकाराचे आहेत. एक ॲल्युमिनियमचा जो थोडा मोठा आणि दुसरा स्टीलचा. शिकेकाईसाठी ॲल्युमिनियमचा तर आंघोळीसाठी स्टीलचा. त्या सकाळी मी शिकेकाई ॲल्युमिनियमच्या लोट्यात ठेवली. आंघोळीची तयारी केली. पण काही कारणाने मला आंघोळीला जायला 5-7 मिनिटे उशीर झाला. शिकेकाई बाजूला ठेवावी म्हणून लोट्याला हात लावला तर तो एकदम हलका. मग थोडं न्याहाळून पाहिलं तर त्या लोट्याला बुडाशी एक छिद्र होतं, ज्यातून शिकेकाईचं पाणी वाहून गेलं होतं. मग काय, पुन्हा शिकेकाई करून तो दिवस तर मी निभावला. पण मनाला वाटलं आपण शिकेकाईसाठी देखील एक नवीन स्टीलचा लोटा आणावा. पण माझा तो विचार मिस्टरांनी खोडून काढला. त्यांचं म्हणणं, नवीन स्टीलचा लोटा तू बाथरूममध्ये वापरण्यास घेऊ शकशील का? त्यांचं म्हणणं पटण्यासारखं होतं. मी मनात म्हटलं की ठीक आहे, असू दे. वाटलं जशी महाराजांची इच्छा आणि स्वस्थ बसले. तो विषय तिथे संपला. मध्ये एक दिवस गेला. तो मंगळवार होता. मी सेलू येथील शाळेत होते. मंगळवार सेलूला आठवडी बाजाराचा दिवस असल्याने आमची शाळा सकाळची असायची. मला आठवतं त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. आम्ही पहाटे उठलो होतो. रात्री पाऊस येऊन गेल्यामुळे हवेत गारवा होता. बाहेर जमीन ओली होती. पहाटे 5:30 पावणे 6 वाजता हे फाटकाचं कुलूप उघडायला म्हणून बाहेर गेले. तो फाटकाशी त्यांना एक वयस्कर व्यक्ती बसलेली दिसली. हे त्यांना इथे का बसले, कुठून आले, काही पाहिजे का, असं विचारित होते. बोलण्याचा आवाज ऐकून हे इतक्या सकाळी कुणाशी बोलत आहे याचा अंदाज खिडकीतून डोकावून मी घेतला. पण शाळेची घाई असल्याने मी माझ्या कामात गुंतले. तिकडे त्या व्यक्तीने यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता यांच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि ते उठून जाऊ लागले. जाताना त्यांच्याजवळील एक स्टीलचा लोटा फाटकाशीच ठेवून दिला. मिस्टर त्यांना म्हणाले, बाबाजी तुमचा लोटा राहिला, घेऊन जा ना. पण ते म्हणाले, हा लोटा तुझ्यासाठीच आणला आहे. असं म्हणून झपाट्याने चालत पुढं निघाले आणि काही सेकंदात दिसेनासे झाले, लोटा तसाच सोडून. मिस्टरांनी लोटा प्रथम अंगणातच ठेवला. 2 दिवस तो पुन्हा मागायला येतो का याची वाट पाहिली. आजूबाजूच्या कुणाकडील आहे का याची चौकशी केली, पण तसं काही नव्हतं. नंतर लोट्यावर काही नाव दिसतं का ते पाहिलं.
तेव्हा बाकी काही वाचण्यासारखं नव्हतं, पण अकोला असं दिसत होतं. आमच्या घरापासून शेगावच्या दिशेने 200-250 किलोमीटर अंतरावरून आलेला आणि मला जसा हवा होता तसा लोटा, जेवढा हवा होता नेमका तेवढाच, घरातील माणसांशिवाय अन्य कुणाला हा विषय माहिती नसताना केवळ एकच दिवस मध्ये जाऊन गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर, तेही अगदी सूर्योदयाच्या वेळी, म्हणजे हजारात काय लाखात न घडणारी घटना घडली होती. आता भाबड्या मनाने निर्णय घेतला की फक्त शिकेकाई पुरता तो लोटा वापरायचा, अन्यथा जेव्हा पारायणाला बसते तेव्हा त्याला कलश म्हणून बाजूला ठेवायचा. बाकी श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आजचा अनुभव आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. तसेच आणखी अनुभवांचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर अनुभवांच्या लिंक दिल्या आहेत, त्याही तुम्ही चेक करू शकता.